हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या नवी मुंबईमधील पनवेल या ठिकाणी आपल्या या पनवेलच्या नगरीत खांदा कॉलनीमध्ये आज एक आगळा वेगळा सोहळा होतोय। आज आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा भवनाचा आपण शुभारंभ सगळ्याच्या साक्षीनं पार पाडला, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी आलेले वर बसलेले सगळे मराठा बांधव आणि सगळ्यात जास्त सगळा संघर्ष, ऊन पाऊस थंडी अंगावर घेऊन समाजाचा लढा जिंकू लागतात ते खाली बसलेले सगळे माझे मायबाप बांधव। आता वरच्याचं सरसकट नाव घेतलं बरं का, पुन्हा ते लफडं नको, मग नाव घेतलं आणि तो नाव राहील, तिला येडक हे दांड गाते। इथं एक जुळीता मा फेस पडलाय, एखाद्याचं नाव राहिलं त्यांचा अर्ध्यातून मला सोडून, आणि आधीच माया आशे मागा लागलेत, कुणी येतं आणि मलाच होरगडीत आहे। त्यांच्या मनासारखं केलं नाही की तेव्हा माया मागं फेसबुकला लागलाच, त्याच्या मनासारखं केलं की तेव्हा तो पाटलासारखा माणूस नाही हो, पाटीलच खास ग्रेट माणूस। आणि त्याच्या मनासारखं नाही ऐकलं की त्यांनी सोशल मीडियावर लिहायला सुरू केलंच, म्हणजे अगोदर चांगला त्याचं नाही ऐकलं की वाईट। त्यांनी समाजासाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडं नाही, म्हणून आई वरची बुळबुळ लगेच बोलायचं नाही, लगेच खाली व्हायचं, अजिबात वच करायचं नाही, ते धंदा बंद। आता मग आबा चाललं तुमचं सुखसुखवान फुफू, जाऊन द्या, त्यांना उभं राहायची सवय, जत्रा नाही का आता निवडणुकीची, आपण किती बोंबलो खाली बसलो तरी त्याला उभं राहायचं असलं तर आपल्या काय ऐकण्यात येत का काय, कधी काही केलं दुसरा बी प्रॉब्लेम आहे सांगू का, त्याच्यामुळे काही उभं राहतात, राहून द्या ना, काय करत तुम्हाला, आपली गरिबाची ना आपली एकजूट ठेवायची वा। चांगल्याचा चांगला तुरम खान सुद्धा बंगल्याच्या खाली येतो, गरिबाची जर एकजूट असली तर, चांगल्यातल्या चांगला। बीडला कसा हिसका दाखवला माहिती आहे ना तुम्हाला, तसं गरिबात एवढी ताकद आहे, फक्त आपल्याला आपली ताकद कळाली नाही, आपल्याला आपली ताकद नाही कळाली, म्हणून आपल्या लेकरा बाळाचं, आपल्या लेकी बाळीचं वाटोळं झालं। आपण इतके गाफील राहिलो, आपल्या 5-7 पिढ्या मागे गेल्या, ए व्यासपीठावर द्या खाली उतरून याला, ए बुळबुळ बोलू नका। बाकीचे सगळे सतर्क राहिले, सावध राहिले, विचार करून बघा, शांत डोक्यानं, नुसता आला बोलीला म्हणून आला, कार्यक्रमाला बसला, घरी जाऊन झोपला, शांत डोक्याने विचार करून बघा, एक 60 वर्ष ते 50 वर्ष फक्त मागं जा, आपण काय होतो आणि आपण बेसावध राहिल्यामुळे आपले आजचे हाल काय। सगळ्या बाजूनं आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे, तेव्हा आपला समाज पुढे जाणार। लेकर बाळ का बरं मी एवढं लावून धरलं, मी त्या वेदनेतून गेलो, मी गरिबाचं दुःख बघितलं, गरीब मराठ्यात आणि श्रीमंत मराठ्यात एकमेकाला विचारात घेतलं जात नाही, गरिबाला कुठं किंमत दिली जात नाही, म्हणून गरिबाच्या लढाईत ताकदीनं उतारलो। तुम्हाला वाटत नाही का मला सुद्धा आमिष दिले असते म्हणून, मला पण काही दाखवायचा प्रयत्न केला असन, पण मी डोळ्यासमोर फक्त गरीब आणि गरीबच मराठा ठेवला, कोणाच्या रुपयाला हात लावला नाही, कधी मॅनेज झालो नाही। आणि मी इतका इमानदार राहिलो म्हणून माझ्या समाजानं मला कधीच उघडं पडू दिलं नाही, कधीच उघडं पडू दिलं नाही। ह्या मराठ्यांनी मुंबई बंद पडायची ताकद दाखवली 70 वर्षात, पहिल्यांदा बंद म्हणजे बंद।
बरं खाली आल्यावर बघू जाऊ दे काय असत त्याला काय दावा. पण आपली शक्ती दाखवली म्हणून आपल्या गरिबाला न्याय मिळायला लागला हे कोणी विसरू नका. इथून पुढच्या काळात मी तुम्हाला एवढं सांगायसाठी आलो, इथून पुढच्या काळात एकजूट कायम राहू द्या. पक्ष येत राहते जात राहते, सत्ता येते सत्ता जाती, पण समाजावर होणारा अन्याय थांबत नाही. एकजूट आपली असली तर होणारा अन्याय थांबतो. म्हणून पुढच्या काळात एकजूट कधीच फुटू द्यायची नाही. पाणी वाटणार जरा खाली बसतो का? अय भाऊ लय तराला लागला गडी. टेका उलशिक टेका ते माझ्याकडे देण्यात ना पाण्यातच तुटून पडले सगळे. टेका आपलं जागेवर पेते ते काही अडचण नाही. आपण जमतो कशासाठी, आपण एकत्र येतो कशासाठी, नुसती गर्दी दाखवायला नाही. त्यातून आपण समाजाला आणि समाजाच्या लेकराला देणार काय हे आपल्या पुढं उत्तर असलं पाहिजे, हे आपल्यासमोर ध्येय असलं पाहिजे. नुसतं जमायचं म्हणून नाही जमायचं, कुणीतरी बोलवलं म्हणून नाही जायचं. समाजाचं काय होणार आहे? आता बिल्डिंगहून बघायचे दिवस नाही राहिले. आता खाली उतरणे तरच जगतं, नाही तर जगत नसतं. बिल्डिंगहून बघणाऱ्या बिल्डिंगवरच राहायचं, गोदावरीला पूर आल्यासारखं. खालचे पुन्हा मदतीला येत नाहीत, ते मदत पहिले आम्हाला बिल्डिंगहून बघत होता. खाली उतरायला रोग आलता का त्याला? आणखीन आपल्या अंगातली पाटीलकी जरा सोडून द्या. याच पुण्यानं आणि याच मुंबईनं महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली. महालामध्ये राहणारी मायमाऊली पुण्यात हातात चहा घेऊन रस्त्यावरती उभा होती की गरीब मराठ्यांच्या पोरं मुंबईला चालले चहा द्यायचा, बंगल्यातली महालातली. कारण त्या मायमाऊलीला कळलं आता हीच वेळ आहे की आपण समाजाला साथ दिली पाहिजे. आता इमारतीचे बिल्डिंगचे दिवस नाही राहिले. एकमेकाला मदत करायला एकमेकाला धावून जावं लागणार आहे, तेव्हा आपण जगणार आहेत. नसता सगळे आपल्या विरोधात आहेत. बघा मग तुम्हाला काय करायचं. मला एक तर कधी भाषण येत नाही, मी हाय ते ठोक आणि सरळ तुम्हाला सांगतोय. हे मराठा जर मुंबई बंद पाडायची ताकद दाखवतो तर मराठा किती ताकदवर आहे हे समजून घ्या. आणि मला वाटतं तुम्हाला मुंबईत बेले नाही असं मा एकट्याचं म्हणणं आहे. बाकीचंच नाही सांगता यायचं मला, पण मा एकट्याचं म्हणणं आहे की मुंबईत तुम्हाला आणि मला बेले नाही. सरकार आपल्याला बेलं आपल्या भाकरीला. पहिले दिसते नाही, उपाशी मारलं, पाणी दिलं नाही, गाड्यावाले बे मासे धरायला लावले, मेलेन पोर उपाशी. आणि मराठ्यांनी एकच आरोडी ठोकली, मुंबईला अन्नधान्य कमी पडता कामा नाही. ट्रकाचे ट्रक आणि ट्रॅक्टर सुरू झाले. आणि त्या भाकरीचे डिगलं बघून सरकारला असं वाटलं असेल सोपं नाही भाऊ हे. मग मला माहिती आहे मी यांना कसं सांभाळायची. लय अवघड होते. लोक म्हणायचे मुंबईला नेल्यावर काही करते. म्हणलं मी मराठ्याच्या पुढं नाही, मराठी माया पुढं नाही, शांततेत जाणार, शांततेत वापस आणणार. कारण प्रत्येकाला वाटायचं हे लय बेकार लोक आहेत, एकदा मुंबईत गेले नाही किंवा पुण्यात गेले कार्यक्रमच करून माघारी येतात. आणि आम्हाला असंच फुगिलं आहे कोणी बी. मराठी कार्यक्रम करते, तू पाटील आहे, हां हा म्हणलं घेणं घातलाच गोटा. घेणं नाही देणं नाही. आपला इतका वापर केला ना लोकांनी. आपण संयमाने सुद्धा आपला समाज आणि समाजाचे लेकरं बाळ लेकीबाळी मोठे करू शकतो. गोटा घ्यायचा टायमाला घेऊ ना कव्हा बी. आणि त्याचा गैरफायदा मग बाकीच्यांना उचलला. नुसते भाकरीचे ढिगलं पडले, सरकार फुल टेन्शनमध्ये आलं. त्यांनी ओळखलं जर भाकरी इतके येतात तर हे काय मुंबईतून जात नाहीत, त्याच्यापेक्षा आरक्षण दिलेलं बरं. कसे ठेप्याला आले आणि डिगलं बी साधे नव्हते आणि पुट्टे बी इतके कलाकार आहेत. तुमचा तर फेसच पडला होता, तेवढाच पडायचा राहिला होता फक्त. पोट्टे इतके बेकार आहेत. पहिले दिवशी पारले
येऊन द्या म्हटले, पारले घासा ना, काय करता. दुसऱ्या दिवशी म्हणते क्रीमचं ऐका नाहीत नको बा. मग इतके पोट्टे कलाकार आहे अख्खी मुंबई एडी. मला पहिल्यांदा माहीत झालं ते नसतं का बॅरिकेड रोडला लावायचं, ते पळतं म्हणून. ते मोठ्याला अधिकारी यायचे आणि ते म्हणायचे पाटील ते तेवढं एकदा पोरायला सांगा, ते आमच्या बॅरिकेडवर बसत पळत येत. म्हणलं बॅरिकेड कसं काय पळून बसाहेब, मला माहितच ना त्याला चाक आहेत म्हणून. हे सोपे नाही, काय करतील. पण एक लक्षात घ्या, कुणाला त्याचं वाईट नका वाटू दे. मुंबई ही आमची मायभूमी आहे, न्याय देणारी ती भूमी आहे. गरिबाचे लेकरं मुंबईत आले, मुंबईचं जीवन जिवंत करून गेलेत, त्यांना वाईट म्हणू नका. तुम्ही आमच्या तिकडे येता, तुम्ही कुठं गाड्या लावता, काय करता, आम्ही म्हणतो कम लावली इथं म्हणून. मग आता नवीन पोर आहेत, त्यांना मुंबईतलं लय माहीत नव्हतं, लावली असं रोडवर, काय फरक पडला का? का तो आजच्या म्हशी बांधलेल्या आहेत का तिथं, म्हणून लय तो कोठा तो बंद पाडाय. गरिबाचे लेकरं जर न्यायासाठी आलेत, तुम्हाला काही हरकत नाही त्यांना सहकार्य करायला. पण मुंबईनं खूप सहकार्य केलं. मी मुंबईतल्या सगळ्या मराठ्यांचे, कारण याच्यात काहीचे सत्कार केलेत, काहीचे राहतील. पुन्हा ते म्हणते हेच होते का मग नवसाचे, त्यांचे सत्कार झाले ना आम्ही. त्याच्यामुळं आमच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं प्रत्येक काम करणाऱ्या घराघरातल्या मराठ्यांच्या, मुंबईतल्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो. आपण खूप ही ताकदीने लढाई लढलो आणि जिंकली सुद्धा. तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबाचे प्रश्न सुटतील. तुम्हाला जिथपर्यंत सोडा, नाही सुटले काही तर मला पण सांगा. मला जितके तुम्हाला साथ देता येईल, जितके सोडवता येते तितके मी ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहून गरीब मराठ्यांसाठी मदतीला येईल. आणि असं काही म्हणू नका, लोक म्हणतात मुंबईत मराठी नाहीत आणि हे कोण येते, इथे एका कॉलनीचे जर एवढं गावाळे अख्ख्या मुंबईचा गोळा केला तर मुंबईत बंद पडते का कोण, तुमच्यातच. नुसतं एक दिवस म्हणायचं मराठ्यांनी फक्त आझाद मैदान बघायला जायचं बा, सगळ्या काम बंद, ड्युटी फोटी काही नाही. आपण आपल्या तैला मागं गाडीवर बसायचं आणि आझाद मैदान जायचं. तुम्हीच मुंबई बंद पडिता ना, आम्हाला ही सुद्धा गरज नाही. आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी बाहेर पडावं लागतं आणि ते कधी काळी शिकत जा. आपल्यातले मतभेद सोडा, वाद करू नका. आपल्या लय वडाताड्या काही म्हणतो बरं का मी, तुम्ही नाही. काहीचे दुकानं बंद पडल्यामुळे माय असे मागं लागले. ते म्हणतात याने आमचं दुकान बंद केलं सगळं. फाळकं नाही का, याची वर्गणी घे, त्याची वर्गणी घे, त्यातून फाळकं हाणे हो, फुळके चट बंद करून टाकले. किती दिवस. एकदा आपल्याला सगळ्यांना मिळून विचार करावा लागेल की गरीब मराठा समाजात बळ वाढलं पाहिजे, त्याचे लेकरं बाळ सुधारले पाहिजेत, याच्यासाठी आपण पुरी ताकद लावली. आता एक गोष्ट आपण केली, गडबड आहे तुम्हाला बोलू का मग, थोडा टाइम का जायचंय? मी आहे काय मग, आता मी तर कुठं तुमच्याकडे बी आहे की माल येऊ, आम्हाला वाटलं आमच्याकडेच आहे. 9 वाजले, आमच्याकडे 9च्या पुढं असते, थोडी इतक्या लवकर नसतं आमच्याकडे. हां तुमच्या पायाला हात लावून सगळ्याच्या सांगतो, इथं आहेत तेवढ्याच्या. तुम्ही किती श्रीमंत असाल, तुम्ही किती गरीब असाल, फक्त दारू पिऊ नका. मी जिवंत आहे तर तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला तुमचा पोरगा म्हणून रक्त सांडेपर्यंत लढत राहील मी. फक्त तुम्ही दारूपासून लांब जा. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल. आणि तुम्ही काय करता मग, ते बी काम माझ्याकडेच लावायचं का? मावशा हो, तुम्हाला एक काम सांगतो, करता का? तुमच्याकडे जात आहे, हे दारू पेले ना, यांच्या भाकरी बंद करा तुम्ही. तुम्हाला काय करायचं, तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीमागे, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. याच्या भाकरी बंद करा, आत्ता दारू सुटते. आपले मतभेद आहेत, आपले भांडणं होतात ना, विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका. विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका. आणि कोणी जर कोणावर केशी केले असल्या तर कोर्टात जाऊन मागं घ्या.
ते दिवस आहेत आता. वाईट दिवस आलेत मराठ्यांवरती की आपण आपल्यात केसेस करू नका. पटलं नाही त्याला वर्षभर बोलू नका, त्याच्या विरोधात जाऊ नका. आपण आपले एक एक उभा करायचं बघू. मी काय केलं, ग्रामीण भागातून गरीब मराठ्यांची वेदना घेऊन रस्त्यावर आलो. मराठ्यांना आरक्षण दिलं. आज 3 गोष्टी झाल्यात तुमच्या, त्याच्यापेक्षा जास्त असतात पण मी 3च सांगतो. पहिली, आज शिक्षण खूप महाग झालंय. किती पैशावाला असो किंवा किती गरीब असो, शिक्षण करणं लेकीबाळीचं लेकराबाळाचं खूप अवघड झालं. तुम्हाला आता फीसमध्ये सवलत मिळणार आहे आरक्षणामुळे. 2, तुमचे लेकरं तुमचे लेकबाळ नोकरीत जाणार आहे सगळ्या क्षेत्रात. पोलीस, महसूल, रेल्वे, इंजिनियर, MBBS जे असतील जेवढे क्षेत्र आहेत त्या सगळ्या राज्यापासून केंद्रापर्यंत तुमचे लेकरं आता नोकरीत जाणार आहे. आणि 3रं काम झालंय, केंद्रापासूनच्या सगळ्या कृषीच्या सिंचनाच्या योजना त्या आरक्षणामुळे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला घरकुलं मिळणार आहेत, तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदेची योजना मिळणार आहेत. 3 कामं झालेत. आता एक नवीन काम हातात घ्यायचं ठरले मी. शिकतील पोरं, नोकऱ्याला पण लागतील, पण आपला समाज आपल्याकडे व्यवसायाकडे नेणं आपल्याला लय गरजेचं आहे. म्हणून आता ते काम आपण हातात घेतलंय. आरक्षणाचं राहिलंय थोडं आणखी, ते मी घेतो, त्याची काळजी नका करू तुम्ही, ते मी घेणार. पण मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेटियरचं JR निघालाय. मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात जाणार. फक्त तेले बुळबुळ करते दवाखान्यातलं म्हणून थोडं दममाने चाललंय, एवढंच आहे. नाही त्याला दम निघत नाही. त्याचं कसं आहे, गोडांमधला बारदाना असल्यासारखा खेळ झाला. बारदाना कळतो तुम्हाला? नसलं कळत जाऊन द्या, मग दुसऱ्या बारीने सांगा. तसा खेळ झालाय त्याचा आता. त्याच्यामुळं दम्मानी चाललोय. पश्चिम महाराष्ट्रातले 4ही गॅजेट लागू होणार आहे. सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅजेटियर लागू होणार आहे. पुणे संस्थांचं आणि औंध संस्थांचं सुद्धा गॅजेटियर लागू होणार आहे. म्हणजे अर्धा कोकण सुद्धा जातोय. त्याविषयी कोकणातलेच लोक आले त्यांना माझ्याकडे. तुम्ही साक्षीदार आहेत ना? हां, मीडियावाल्या पुढं सांगतो बरं का, खोटं बोलू नका. हां, ते आले, ते घ्यायचं. हां, मला आरक्षण घ्यायचंय, ज्याला नाही घ्यायचं त्याला नको घेऊ म्हणा. आणि त्याला गरज बी नाही. एका टिकल्याच्या 2 टिकल्या, त्याला काही गरज लागत नाही. मी शया नाही था, त्याला गरज नाही. तिथल्या गरिबांना वाटतं आम्हाला पाहिजे, मी देणार. मला तरी वाटतं सातारा संस्थांमधून 2ही जिल्हे जातील. ते वाटतंय. मी तुमच्या पुण्याच्या आयुक्त साहेबांना विचारून घेईल, कारण त्याच्यावर अभ्यास सुरू. सातारा संस्थांच्या गॅजेटियरमध्येच पूर्ण बसतोय, पूर्ण. रायगड, ठाणे, पालघर ह्यो सगळा पट्टा मुंबईसह त्यात आहे. म्हणजे डबल नोंदी निघू शकतात. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमध्ये ही सगळा पट्टा जाणार. कारण बॉम्बे गव्हर्नमेंटचा प्रदेश ह्यो वापी सिल्वाशापर्यंत होता. ही खूप मोठा प्रदेश होता. त्याच्यामुळं तेही गॅजेट लागू केलं तर मराठा आरक्षण वाचून राहत नाही. म्हणून मी सांगत असतो मराठा समाजाला की हमेशाच काम आहेत आपल्याला, हमेशाच आपल्याला गडबड आहे, हमेशाच आपल्या धकाधकीचं जीवन सुरू आहे. याच्यातून वेळ काढून आपल्या लेकरा बाळाला आपल्याला आयुष्याची भाकरी द्यायची. चंद्र सूर्य असेपर्यंत त्याला उडाला नाही पाहिजे अशा गोष्टी द्यायच्या. तात्पुरत्या काही कामाच्या नाहीत. जसं की लाडकी बहीण 1500 दिले, मतदान झालं की 1500 नाही 150 नाही. आपण हुशार कधी होणार आहेत? आपल्याला जर एखाद्याने फसवायचं ठरवलं तर आपण त्याला सहज फसवून घेतो. बाकीच्यांनी त्यांच्या लेकराला आयुष्याचं घेतलं. माझा मराठा समाज त्याच्या समाजाला आणि लेकराला आयुष्याचं कधी घेणार आहे? तुम्हाला असं वाटत नाही की माझ्या पश्चात, माझ्या पुढच्या पिढीला कोणापुढे हात पसरायची गरज नाही लागली पाहिजे? या भूमिकेत मराठा समाज येणार आहे नेमका कवा? आपल्याला त्या भूमिकेत अगोदर उतरावं लागणार आहे.
आता मला द्यायचं, माझ्या पुढच्या पिढीला द्यायचं, तर कायम टिकणारं द्यायचं. त्याच्यासाठी आम्ही वेळ पण देणार आणि आपण वेळ दिला तर आपला समाज मोठा होणार आहे. आपल्याला हे शिकावं लागणार आहे. बिन 1500 रुपये 1300 रुपये आणि रोज बातम्या येतात आता 3000 आणि पैसे द्या ना. यांच्या फसवणुकीमुळं आणि आपण सावध न राहिल्यामुळं आपला समाज डुबायला लागलाय. लांबचा विचार करा. त्याच्यामुळे आपण ना सावध झाला पाहिजे. आता त्या लाडक्या बहिणीच्या नादात त्या आनंदाचा शिरा एक असतो, दिवाळीत दिशी ते भुंगे लागले डाळण तेल, ते वांगाणासारखं तेल. आता हे काय इकडं ओरडत आणि इकडं ओरडत. असे रेल्वे तयार झाली तिथं मुंबईत. आणि ते अधिकारी आलो माझ्याकडे. मा कॅम्प्युटर उशिरा सुरू होतं. मी काय कॅसेट टाकली. ते अधिकारी आले ते म्हणले साहेब ते हिंदी जोडीत होतं, मला हिंदी येत नव्हती पण जमलं आमचं दोघांचं. कसं तर तेव्हा मला काही फेकायचा, मी त्याला काही फेकायचो. त्याने हिंदीत सांगितलं, वा बडे बडे बच्चे. बडे बडे बच्चे म्हणजे हे बनायलावरच ना आपले. आता बडेच नाहीत तर काय, ते का बारीक येतो का बनायलावर. आणि रुमाल बांधलेलो असं दिसायचं ते की ते पुढचा अधिकारी कसं ते असं करायचं. जी सर जी सर. हे कायचं सरण कायचं काय हिरं खपकून मांडे घालायचं की लगेच बेसन भाकर लगेच ठेसावा हाणला की निघालात रेल्वे करीत. ते आलं आणि ते म्हणला साहेब एकच काम करायचं. म्हणलं काय करायचं बा. इत्ता इत्ता करो. म्हणलं कित्ता. ते म्हणे रेल्वे ट्रॅकवर ते स्टेशनवरती पोरांना झोपू द्या, काय अडचण नाही. फक्त हे काय करतात म्हणे एकामेकाचे शर्ट धरतात आणि त्यांच्या हातात भोंगे आहेत म्हणे आणि नुसते पळते म्हणे टॉय करीत. आणि त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी घातला म्हणते तो डबा आहे. तेवढं करू नका हो, आम्ही काही कमी पडत नाहीत. म्हणलं सांगतो आता ऐकतात का कसे बघू. म्हणजे आपल्या पोरांनी कोणाला त्रास नाही दिला, कुठल्या माय माऊलीने दिला. मुंबईतले एक बी माय माऊली म्हणत नाही की मराठ्यांच्या लेकरांना त्रास दिला त्याला मराठी म्हणतात. हो हे खरं आहे की आम्ही हसलो खेळलो बागडलो त्या अंगणात. मुंबई हे महाराष्ट्र. ते एक माया देणारं न्याय देणारी ती मुंबई. तिथं लेकरं आले तर ते तुमचे आहेत. पोरांना त्रास दिला नाही. आणि आता तर आपल्याला दिल्लीला जायचं. कोणाकोणाला यायचं अयो इतके. मग दिल्ली पडत बंद. आपल्याला ऐक वाचलं रे जुळलं का. आपल्याला आपल्या समाजाला हुशार करावं लागेल. आपल्या लोकांना मुंबई माहीत पाहिजे, कोणते ऑफिस कुठे आहेत हे माहीत पाहिजे, कोणते कार्यालय कुठे आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. दिल्लीपर्यंत आपला राजा, आपल्यासाठी अटकपर्यंत राजा आपले छत्रपती शिवराय लढत गेलेत. आपल्या राजाने तेजस्वी ध्वज कुठं फडकेला आपल्याला माहीत पाहिजे. कोणची दिल्ली कुठं फडकायला आपण स्वतः नजरानं बघितलं पाहिजे की माझा राजा या देशातल्या जनतेसाठी लढलाय. आपण बघितलं पाहिजे. का वर्षातून एक दिवस द्यायला काय अडचणी. आपण लग्नाला नाही जात का 3-3 4-4 दिवस. एक दिवस आपल्या समाजासाठी सुद्धा आपण वर्षातून एकदा बाहेर निघलंच पाहिजे सगळ्यांनी. आणि एकदा आता तारीख डिक्लेअर झाली चलो दिल्ली. रेल्वेने जायचं, भाकरी ते रेटून घ्यायच्या, आपण आपलं गठुडं पाठाडावरच. कोणाला मागायचं काम नाही. भूक लागली उतरला तिंबिले की सुरू लगेच पुढं. पण शांततेत. पण दिल्लीत मराठ्यांनी जायचं, थांबायचं नाही. कारण मी आता असं करतो, मी समाजाला उंचीवर न्यायचं काम करतोय, बळ द्यायचं काम करतोय. मायावरच जाळा लागलेत. एक जण आलं ते म्हणलं याला गोळ्यात चारा, त्या शिळ्याच्या लेंड्या औषध गोळ्या ते आमच्या तिकडचं एक तुम्हाला नसेल माहीत. असं कचरा केला त्याचा मी, असं कचराच केला. ते असं दातच खातोय मायावर. त्याचा असा कचरा केला, त्याचा असा वट होता
आता चष्मा काढा तरी असा 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 होतोय नुसता. हां, यागळात दिसतो कसला गाणं. त्याचं कारण सत्य असून सुद्धा अजितदादाच्या आणि फडणवीसांच्या पायावर पडल्यामुळं त्याला माझ्या मॅटरमधून घातपाताची क्लीन चिट दिली. पण मी खंबीर आहे. हां, त्याला पण माहिती आहे मी काय चीज आहे. मी एवढा सोपा नाही आहे. त्यांना चांगला माहिती आहे नमुना कसा आहे. तुम्हाला बारीक दिसतो म्हणजे मला काय कुस्त्या खेळायचे का हमाली करायची, पण त्यांचे जिरायला मी एकटा पक्का आहे. त्यांनी माझा घातपात करायला ठरला. आता माणूस कधी काम करतो असलं, समोरचा समाज रेटला नाही किंवा समोरचा माणूस रेटला नाही तर असली चाळे करतं. याला गोळ्या घालन, त्याला औषध घालन. आता औषध घालायला आणि गोळ्या घालायला मिली सुईचा होय. तो ह्या नेटवर्कात तिथं पूर्वी कसं बैरजी नाईक अगोदरच सगळं बघून यायचे आणि छापा टाकायचे. छत्रपती शिवराय रातचीचा आमुष्या दिवशीच धिंगाणा सगळा. तसं तो हा जेवढी साखळी येतोय ती सगळी तोडून आम्ही तोयाच गोटातून माहिती मिळवली की तो आमचा घातपात करणार आहे. तो हा सगळा कोथळाच बाहेर काढला सिस्टीमचा, त्याच्या पुऱ्या सिस्टीमचा कोथळाच बाहेर काढला. कारण हे 25 ते 30 वर्षात हे पहिल्यांदा घडलेलं आहे. त्यांनी जर काही केलं तर कोणाला माहीत होत नव्हतं, पुढं काय करायचं हे पण माहीत होत नव्हतं. ही पहिली वेळ आहे की व्हायच्या अगोदर माहीत झालं. बरं मी काय केलं असं, गरिबाच्या लेकरासाठी मी लढतोय. तुम्ही मला मारायला निघणार. गरिबाच्या समाजाचे लेकरं लेकीबाळी मोठ्या झाल्या पाहिजे म्हणून रात्रंदिवस मी झुंजतोय. तुम्ही आम्हाला मारायला निघणार. आम्ही मराठी एवढे सोपे आहे का. त्याच दिवशी तो म्हणला नार्को टेस्ट करायचे, म्हणलं एकदम बेस्ट झाला. आता लगेच रेडी. मी सगळ्यात अगोदर अर्ज केला, इमानदारीने सांगतो तुमच्या साक्षीनं, सगळ्यात अगोदर मी अर्ज केला की नार्को टेस्टला मी तयार आहे. दुसरा अर्ज केला, मला तुमचं पोलीस संरक्षण नको. हाय का आपल्या संगी एक बी. कारण मैदान मोकळं पाहिजे ना, त्याला गाडी अंगावर घालायची माया, परत त्याला माणसं मारायला पाहिजेत, मला हाणायला आले पाहिजेत. मैदान मोकळं. मी एकटा गाडीत फिरतो. 2-3 पोरं आहेत आणि मी आहे. तुला जवा यायचं तवाई. तुमचं 5 जणाचं काय मिस्टेक आहे रे. अय 5 जण काय भागलं काय का कुणी बी प्रमाणपत्र निघाले तुमचे. नाही तर गप तरी बसा. इथं ऐकू येते मला तुमचा 5 जणाचा आरडा. इतक्या जणांना 5 जण रेटणार तुम्ही. फक्त शांत आवाज यायला लागला तिथून इकडं. ही मोकळीक मी स्वतः केली. एक तर मी क्षत्रिय मराठा आहे, खानदानी 96 आवला दे, मी भेट नाही कोणाला. हा, खेटायचं ना समोरासमोर खेटू चल, मी मोकळा आहे. पोलीस सगळे नाकारले. मला तर काल परवा अशी माहिती मिळाली मी इकडं आल्यावर. मी अर्ज केला, मला पोलीस नको तुमचा एक पण. जालन्याच्या आमच्या SP-नं आणि देवेंद्र फडणवीसनी सगळे पोलीस माघारी बोलवले. जणू काय तत्परता आहे. मी तर अर्ज स्वतःहून दिलाय, मला गरजच नाहीये, पण माघारी सुद्धा बोलवलेत. होती की मोकळं रान. माझं देवेंद्र फडणवीसला आणि जालन्याचे SP-ला म्हणणं आहे, त्या 3 आरोपी आहेत ते घातपात करणारे. ज्यांनी ते कट धनंजय मुंडेला धरून रचला ते 3 आहेत. त्यांनी कबुली दिली. धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलं. मग तुम्ही जालन्याचा SP गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही. फडणवीस साहेब मनोज जरांगे बोलला तर मग हटत नाही. तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहेत. तुम्ही जर त्याला चौकशीला घेतलं नाही तर हे पडसाद खूप उमटणार आहेत एक ना एक दिवस. जर त्या आरोपीने सांगितलंय तर याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला. त्याच्या रेकॉर्डिंग आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. ज्या दिवशी घातपात करायचा होता आम्हाला कळालं त्या दिवशी तो रात्री 12 वाजता त्या आरोपी संघ बोललाय. याच्यापेक्षा सरकारला काय पुरावे पाहिजेत. तुम्ही सोडता रे.
तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही सोडतात, पण फडणवीस साहेब सत्ता बदलत असती त्यावेळेस मुळात जळा सकट बाहेर काढणार मी सोडणार नाहीये कोणालाच, कारण मी पण लय खुनशी आहे. तुम्ही आज तुमच्या हातात आहे म्हणून करताल. काँग्रेसला कधीच वाटलं नव्हतं त्यांची सत्ता जाईल म्हणून, त्यांना ते समुद्रासारखे वाटायचे. गेली. भाजपला कवाच वाटत नव्हतं आम्ही सत्तेत येऊ, भाजप सत्तेत आलं. तुम्हाला गर्व झाला असन, सत्ता कायम राहील. मराठ्या पुढे मी तुमची सत्ता टिकूच देणार नाही. कारण जर तुम्ही एवढा अन्याय करणार असले, इतके सबळ पुरावे असून सुद्धा जर तुम्ही घेत नाहीत, मी तर त्याला खेटायला खंबीर त्याला कवाई म्हणा. मी परळीत सुद्धा 3दा जाऊन टक्कर देणारा माणूस आहे. तर महाराष्ट्रातला तर तू स्वप्न सुद्धा बघू नको. तू म्हणशील मी गाडी अंगावर घालीन, ट्रक अंगावर घालायला लावीन, काही घाला. प्रत्येक गावात मराठा आहे माझ्या महाराष्ट्राला, प्रत्येक गावात. तुला तरी इकडून तिकडून गोळा करून आणायला लागते. किरळ लागलेले बोकडं, पण आमच्या प्रत्येक गावात आर झालेत. जिथं तू करायला येशील ना तिथं 1 घंट्याच्या आत 1 लाखापेक्षा जास्त पोरं तुला दगड घेऊन आता दिसत. ते स्वप्नच बघू नको तू. आणि जर त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी जर आता साक्ष दिली, घातपात करत होतं, तर अटक करायला हरकत नाही. बरं ते जर नाही म्हणले, ते 3 आरोपी करा नार्कोटिक्स टेन्सी. एसपींनी अर्ज करावा कोर्टात की या तिघं खोटं बोलतात म्हणून आम्हाला नार्को टेस्ट करायची, आणि त्याच्याबरोबर आमची दोघांची पण करा, माझी पण करा. पण याचं दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्याच. आणि तुम्ही जर याला पाठीशी घातलं, आपल्यापाशी सुट्टी नाही. मी तर सोडणार नाही. कारण समाजाच्या मुळावर बसलेला संतोष देशमुखांचे किती हाल झाले. तुमच्या घरातला लेकरू असतं तर तुम्ही बसले असते का? महादेव मुंडेचे काय हाल झाले. त्याचे तर एवढे लेकर आहेत. एकुलती एक माय माऊली घरात महादेव मुंडेच्या. ही वाईट परिस्थिती करून ठेवली यांनी. आणि सातत्यानं परत ते दादागिरी, खून. मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. तुम्ही किती नादी लागा, इथून पुढं नादी लागला की तो हा बाजार म्या उठेलाच म्हणून समजो. हो, जालन्याच्या पोराने कसं केलं, आमच्याकडे सुरू केलं तर तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो. हा, तुम्ही म्हणताना आता मला लयच लांबेलो, 5च मिनटं म्हणले होते. जालन्यात असं सुरू झालं. तर पालकमंत्री आम्हाला जालन्याला आहे. आम्ही सांगतानाच सांगितलं होतं, पालकमंत्री व्हा, मंत्री व्हा, विकास करा, काय मजा करायची तितके करा, फक्त इथं जातीवाद करायचा नाही बीडसारखा. केलंच, दमच नाही, केलंच. स्वतःच्या प्रमाणपत्रावरती, काय म्हणतात त्याला, लेटर पॅडवरती डीपीटीसीचे पैसे कामच वाटून टाकले. कलेक्टरच्या शिवच्या सह्याशिवाय ते पैसेच जात नाहीत. जिल्हा परिषदेचे किंवा महानगरपालिकेच्या शिवाचे सह्या लागतात. डीपीटीसीमध्ये कलेक्टर आहेत, कोणाच्याच सह्या नाहीत. जालन्याच्या पोराने कोर्टात टाकलं, 70 कोटी वाटलेल्या खोटे कामं त्याला स्थगिती दिली. मला वाटतं काल बी 56 कोटीच्या कामाला काय स्थगित दिली. पुन्हा असले कामं यांची. तुम्ही चांगले कामं करा, मराठी तुमच्या पाठीशी आहेत ना. हे तुम्हाला सांगण्याचंच कारण एवढं आहे, आपण प्रत्येक क्षेत्रात विषय सोडून देतो म्हणून तुम्हाला एवढं बाळ सांगितलं मी आत्तापर्यंत. इथून पुढच्या काळात काही सोडून दे जायचं नाही. मराठ्याच्या विरोधात गेलेल्या माणसाला निवडणुकीत पाडायचं म्हणजे पाडायचं. भलं त्याची संख्या मोठी असन, एका गावात आपली थोडी असन, त्याचा का प्रचार करणं आहे ना. ते बी तसंच करतात. ते जिथं थोडे आहेत ना, मागं चलत येत. जिथं ते थोडे आहेत तिथं शर्टाला धरून मागं चलत येत अशी. पण मतदान आपल्याला नाही करीत. इथून पुढं मराठ्यांनीच तसंच वागायचं. मराठा जातीच्या आणि आपल्या लेकरा बाळाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात काम केलेल्या माणसाला मतदान करायचं नाही. त्याच्या संग फिरलं तरीच चालन, पण मतदान नाही. मी असो नसो, ही मोहीम तुम्हाला सुरू ठेवावं लागणार आहे, तर समाज जिवंत राहील, तर समाजाचं वजन राहील. कुणी गोड बोलला गेलं की सोडून दिला, अजिबात सोडायचं नाही. कोणची लढाई लढताना ताकदीनं लढायची. आरक्षणाला पुन्हा लढायची वेळ आली तरी आपण ताकदीनं सगळ्यांनी एकजुटीनं उभा राहायचं, पुन्हा लढाई जिंकायची.
हटायचं नाही. तुमच्यावर संकट आले आम्ही धावून यायचं, आमच्यावर संकट आले तुम्ही यायचं. हे बळ आपल्याला एकमेकाला द्यावं लागणार आहे. आणि आता शेवटी सांगतो, राजकारणातले मराठे थोडे शहाणे व्हा. तुम्ही एकमेकाला 100% पाडा, पण जातीचा विषय आला ना, अंधारातून का होईना पूर्ण ताकद समाजाला द्यायची, पूर्ण ताकद. हे सुद्धा राजकीय महाराष्ट्रातले सगळे मराठे शिका. आपण गरिबाची आपली एकजूट अशी सुरू ठेवू. अन्याय होणार आहे तर गरिबावरती, अडचण येणार आहे तर गरिबाला. त्यामुळं शहरातला असो किंवा ग्रामीण भागातला असो, दोन्ही मराठे आता एकत्र पाहिजेत. तुम्ही तुमचं धकाधकीचं जीवन जगता इथं. तुम्ही नोकऱ्याला तुम्हाला सारखं पळावं लागतं, लक्ष द्यायला वेळ नाही. पण ज्यावेळेस वेळ येईल ना, त्यावेळेस आम्ही सुद्धा तुमच्या मदतीला पाहिजेत आणि तुम्ही सुद्धा आमच्या मदतीला पाहिजेतच. ही जोड आपल्याला करावाच लागणार आहे. तुम्हाला शहरात कोणी अन्याय करायला लागलं, तुम्ही सहन करताय. आम्ही तुमच्या मदतीला आहेत हे जर तुम्हाला कळालं, तुम्ही कोणावर अन्याय करणार नाहीत, पण झालेला सहन नाही करणार. म्हणजे शहरात तुम्हालाही जगता येईल आणि तुमच्या बळावरती खेड्यातल्याही मराठ्यांना जगता येईल. आमचं शहरात काही काम असलं तर तुम्ही करताल, तुमचं खेड्यात काही असेल तर आम्ही करू. ही सांगड आपल्याला घालावंच लागणार आहे. आणि मुंबईतल्या मराठ्यांनी, मी त्याविषयीच मुंबईला कार्यक्रमाला आलो होतो विरेन भाईच्या, त्याच दिवशी सांगितलं, मुंबईतल्या मराठ्यांनी कोणाला भ्यायची गरज नाही. वाटा जायचं नाही, भ्यायचं नाही. आम्ही आहेत ना. तुम्हाला काय करत नसतं, कोणाला काही आयला म्हणून द्या, आपलं गबाळ सगळं निघालच म्हणायची इकडं. हां, ते टेन्शन घ्यायचंच नाही. कारण हे आपल्याला एकमेकाला साथ देऊन सांभाळावं लागणार आहे. नसतं आपली फसवणूक. बघा सारथीचा विषय काय, नुसती सारथी दिली, निधी नाही. परदेशात पोरं आणि पोरी शिकायला गेलेत, ते लेकरं तिकडे आहेत, सरकार फेलोशिपच देत नाहीये. त्या बापाने पैसे पाठायचे कसे? आत्ता पीजीचे परीक्षा आहे आत्ता, त्याच्यात आपल्या 56 जागा कमी केल्या विनाकारण. मी आत्ताच पण पुण्याला याचं सांगितलं, पुण्यात हसन मुश्रीफ साहेबाला फोन करून सांगितलं, साहेब हे बरोबर नाही, मराठ्यावर अन्याय होता कामा नाही. ते होते निवडणुकीत, निवडणुकीच्या त्या पोळ्याच्या जत्रात बट ध्यानात नाही राहत. पण त्यांनी ते थांबविलं आणि सांगितलं की मी ते करतो. गेले 56 पोरं पुन्हा आत. हे करावं लागतंय. त्याच्यात गरिबाच्या लेकीबाळी पण होत्या. मागं MPSCचा विषय होता, जवळपास 20,000 सारथीच्या काही पोरांचा आणखीन विषय, तेही मार्गे काढायचा. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ निधीच थांबेलाय. मला कळालेलं खरं आहे खोटं माहीत नाही, मी खात्री करून बोलन, पण तरी बोलतो. हे अंदाजे धरा. मला आत्ता नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं, कॅबिनेट मंत्री नरेंद्र पाटील साहेबांनी, नाही ते नाही सांगितलं, त्यांनी वेगळंच सांगितलं. त्यांना मी आत्ता पुण्यात बोललो, म्हणलं अध्यक्ष तुम्ही, मंत्री तुम्ही, MD तुमच्या हातात. मग पोरं गाड्या घेते, ट्रॅक्टर घेतात, व्यास्त महामंडळ भरतंय, LY बंद 7-8-9 महिन्यापासून, परतावे येत नाही येत, पोरांचं जगायचं कसं? तर त्यांनी सांगितलंय, मला माहीत नाही ते खरं खोटं, छगन भुजबळने फोन केला म्हणे म्हणून बंद केलं, आणि अजितदादांनी फडणवीस साहेबांनी ऐकलं आणि त्याच्या म्हणण्यावर बंद केलं, असं ते मला आत्ता म्हणले. बघा आपल्या नसतं पोटात राहत, आपण खपकून सांगून टाकत असतो, आपण काय भ्यायचं काम आहे कोणाला? आणि ते खरं निघालं की मग फडणवीस साहेबाकडून अजितदादाकडे बी बघतो मी, फक्त ते खरं निघाव मग बघतो मी समाज. हे बघा, माझं भाजपचं किंवा त्या शिवसेनेचं, राष्ट्रवादीचं, काँग्रेसचं, बेसरामाचं मग त्यांचे काय वैर नाही, दुश्मनी नाही, किंवा त्या फडणवीस साहेबाचा मागा बांधाला बांध नाही. त्यांनी काय एखाद्या बार आमची मसाड चोरून नेली नाही, किंवा काय कांद्याचा पोतं एखादा नेला नाही, छगन भुजबळला दिला व्हा त्यांनी बटाट्याचं पोतं नेऊन, असं काही झालेलं नाही. आमचं आणि त्यांचं काही बांधाला बांध नाही, काय नाही काय नाही. का त्यांची एखाद बार काय शिळे आम्ही चोरले नाही फडणवीस साहेबाचे म्हणून त्यांचं आमचं लय लागलंय, असं बी काही नाही. माझ्या समाजावर अन्याय केला काही मी सहन नाही करत, अजिबात नाही, आणि करणार बी नाही. तुम्ही मला एवढ्या लोकांनी नाव ठेवलं तरी मी ऐकणार नाही. माझ्या समाजावर अन्याय केला की मी बोलणार. आता आपल्या काही लोकांना काय वाटतं, पहिला आलं होय पुरा दबाडंग 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 गेलं का, 2च याचं होतं वाटतं, होंडा बैल होता वाटतं. आपल्या लोकांना, काही लोकांना असं वाटतं की मी
एखाद्या वेळात लय बोलतो, पट्ट्यावर गाडी आल्यावर नाही का एखादा घसरती नाही असं नाही, पण मग मला एक उत्तर द्या ना, इथं बसलेल्या माझ्या माय मावल्यासह सगळ्या मायबाप मराठ्यांनी मला उत्तर द्या. मी एखाद्या बार घोड्या लावतो म्हणून काही ना वाईट वाटतं. आता मला तुम्हीच उत्तर द्या. मी बोलायचं बंद करतो उद्यापासून, एक बी कोणाला घोडा लावणार नाही, पण उत्तर द्या. तुम्ही इथं बसलेले तुमच्या बापाला किंवा तुमच्या पोराला जर चौकात एखाद्याने चापट मारले तर तुम्ही गप बसणार का? मग मी या समाजाला मायबाप मानलेलं आहे. माझ्या समाजाचा कोणी अपमान केला आणि त्याचा आरक्षणाविषयी त्याला आडवतिडोचं लोक मी कचाकच घोडे म्हणून लावतो. मै तळपायच्या अगमस्तकाला जाते की माझ्या लेकरा बाळाचे किती हाल आहेत. तुम्ही नोकऱ्याला आहात, तुम्ही इथं कंपन्यात कामाला आहेत, पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागं टाकून लेकी बाळीला आणि पोराला आणि पुरीला शिकवलंय तुम्ही. ती जर नोकरीला नाही लागले तुमच्या स्वप्नाची राखरांगोळी होती आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायसाठी मी ताकदीनं लढतोय म्हणून तसं बोलतोय. यांनी नाही ऐकलं. तुम्ही रात्रंदिवस राबता म्हणजे का तुमच्याकडे पैसा लय झाला म्हणून नाही. इथं बसलेले एकालाही वाटणार नाही आमच्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकी बाळीच्या वाट्याला येऊ नये किंवा माझ्या लेकरा बाळाच्या वाट्याला येऊ नये, हे प्रत्येक आई बापाला वाटतं. मग तुम्ही जर एवढा पैसा घालता, इतके कष्ट रात्रंदिवस करता, प्रत्येकाला वाटतं माझी लेक अधिकारी झाली पाहिजे, माझं पोरगी अधिकारी झाली पाहिजे, आणि ते स्वप्नच पूर्ण नाही झालं तर तुमच्या लेकराच्या वाट्याला सुद्धा विश्वभर दारिद्र्य येते. म्हणून आपण इतकं लावून धरलंय. समाजाच्या तुमच्या मनातलं स्वप्न तुमच्या लेकरा बाळाचं पूर्ण करण्यासाठी मी रक्त जाळतोय. आता मी इतक्या वेळ उभा राहिलो ना, मला आता 10 मिनटं खाली नाही बसता येणार, आणि खाली बसलो तर मला उठता येत नाही. आजही काय नाही राहिलं माझ्या अंगात बघाय. तुम्हाला डायरेक्ट हाडकं दिसते सगळ्याला. माझ्या हाडकाला डायरेक्ट शिराचे टाकल्यात. सलाईन लावायचे मला ना, सलाईन सुद्धा डॉक्टर लावू शकत नाही, फक्त या समाजासाठी. मरण तर कसं येतं हो, ॲक्सिडेंट होतो, अटॅक येतो, माणूस कसाही मरतो, पण ज्या समाजात मी जन्म घेतला ना, ह्या समाजाला मला खाली मान घालून वागू द्यायचा नाही, यांना उंचीवरच न्यायचं. मी नाही विचार करत, रात दिवस फिरतो. आपल्याला आपला समाज आणि समाजाच्या लेकराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झुंजावं लागणार आहे. नसता काय अर्थ नाही. तुम्ही कष्ट केले, तुमच्या जागेवर तुमचं पोरग तुमची पोरगी कष्ट करणारे पुन्हा त्योच पाडा. आणि पुढचा विचार करून बघा, आपले जर एखादा अधिकारी झाला, तो महसूलमध्ये असू द्या, रेल्वेत असू द्या, त्या पोलीस विभागात असू द्या, ते शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, ते सहकार कुठेही असू द्या, आपल्याला बढतीच मिळत नाही. एखादं जर आपला अधिकारी झालं, कॉन्स्टेबल होऊन द्या, नाही तर PSI होऊन द्या, तहसीलदार होऊन द्या, तिथंच रिटायर होतं ते, जिथं लागलं तिथंच. तसं का त्याच्या खुर्चीला फेवकाल चिटकेले, तिथंच रिटायर होते, हालतच नाही पुढं. त्याच्या मागून येऊन पुढं जाते. ते म्हणतात बायला बारका साहेब होता, मोठा झाला हो आता तो, हे त्याच्या हाताखाली. म्हणजे आपण बढती मिळत नाही, त्याचं मूळ कारण आहे आरक्षण. आपणच किती दिवस एसटी ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हरकी करायची, आपण किती दिवस हमाली करायची, आपण किती दिवस माथाडी कामगार म्हणून काम करायचं, आपण किती दिवस कंपन्या पुढे उभं राहायचं, किती दिवस कंपन्यात जायचं. आपणच ट्रॅक्टर जिपाड आपणच चालवायच्या, आपणच रिक्षा चालवायच्या, आपणच हॉटेल टपऱ्या चालवायच्या, किती दिवस. कधी स्वप्न बघायचंच नाही की आपले लेकरं आपल्याला उंचीवरती न्यायचे. आपण जे काम केलं ते आपण पोरांनी आपल्या खेळलं नाही पाहिजे. आपलं पोरग सुद्धा लाल दिव्याच्या गाडीत बसूनच आलं पाहिजे. आपल्या सुद्धा कुळाची शान वाढली पाहिजे. आपण कॉलर टाईट करून रस्त्यानं चाललं पाहिजेत. माझं पोरग माझी पोरगी IPS दारीची अधिकारी झाली, हेही स्वप्न आपण बघितलं पाहिजे ना. का आपण नुसतं असंच कष्ट करायचं आणि मरायचं, शेतात रात्रंदिवस राबायचं आणि मरायचं. स्वप्न आमच्या बापाने बघायचेच नाही. आम्ही हातगाड्या हाणायच्या, आम्ही टायर हाणायचे, ऊसच तोडायचे, ट्रकवर ड्रायव्हर आम्हीच, ट्रॅक्टरवर पण आम्हीच. काय एखाद्या कंडक्टरला, एखाद्या एसटीच्या ड्रायव्हरला वाटत नाही माझं पोरग माझी पोरगी अधिकारी व्हावं म्हणून? आपले सुद्धा स्वप्न असले पाहिजेत, आणि त्याच्यासाठी आपण ताकदीने एकजूट सगळेजण असलं पाहिजे. समाज प्रगतीकडे जाणार नाही तुमच्या माझ्या चुकीमुळे, लक्षात ठेवा. हे बघा, मला हजारो करोड रुपये दिले असते यांनी. हे सरकार इतकं चाबऱ्या धावण्याचे दे, हे चालतं चालतं घुमी ते कोणाला बी. मला तर 4थी पासच म्हणते, ते सगळ्याच्या मुंडक्यावर पाय दिला मी. 4थी नापास तर नापास. तुम्हाला वा केलं का नाही सगळ्याला?
आणि मग काय करायचं, चौथी असो नाही तर 5वी असो, तुला काय घेणं. आमच्यात बी काही केले अभ्यास घेत, मायात मागं लागत येते, सरकारच्या मागं लागत सोडून. ट्रक भरून गोवानी भरून पुस्तक आहेत त्यांजवळ, नुसते वजच आहे कवर पुस्तक, कवर वाचतो कवर नाही कोणाला माहीत. आणि एक मागणी मान्य व्हाय ना, एक व्हाय ना, बोलायला गेलं माया मागं लागत येत कुणी बी. मी नाही उत्तर देणार तुम्हाला, काय माया मागं लागायचं लागा, मी मराठ्याला उत्तर देणार नाही. आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. मी माझ्या समाजासाठी मला जसं लढता येईल तसं लढलो, पण तुमच्या पदरात 58 लाख नोंदी टाकल्यात म्हणजे 3 करोड मराठी आरक्षणात घातलेत. ही लहान आकडा नाहीये. सरकारला विचारलं होतं मी त्यावेळेस, मला खरं सांगा म्हणलं नोंदी सापडल्यात किती. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. त्यावेळेस 54 लाख आकडा होता. मी सरकारला विचारलं, साहेब मला खरं सांगा, माझा करोडो गोरगरीब मराठा समाज रस्त्यावर, माझ्याशी दगा करू नका. मी सरकारशी आणि मंत्र्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी आलेलो नाहीये. मला माझ्यासाठी समाज मोठा आहे आणि त्या समाजाशी गद्दारी करणाऱ्याला मी पायाखाली तुडितो. माझ्या समाजाची फसवणूक होता कामा नये. मला खरं सांगा नोंदी किती निघाल्यात. सरकारनं त्यावेळेस आपल्याला प्रोसिडिंग दिलेलं आहे, त्याच्या सगळा इतिवृत्त आहे. सरकारने सांगितलं 54 लाख नोंदी नाही सापडल्या, 57 लाख नोंदी सापडल्यात. याचं प्रोसिडिंग सरकारने आपल्याला दिलंय. त्याच्यावर 5-5 जरी धरल्या, 2.5 ते 3 कोटी मराठी आतापर्यंत आरक्षणात गेले. आता गॅजेटमधून काही घालतो. मी तर मोगाशी सांगितलं, शिवेंद्रराजे साहेबाला, मंत्री महोदय साहेबाला सांगितलं आणि शंभूराजे देसाई साहेबाला सुद्धा सांगितलंय. तुम्हाला वाटण मराठवाड्याचं दिलंय, मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण असं करत बसत नसतो. मला पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं सुद्धा गॅजेटियरचे GR पाहिजे. त्यांनी सांगितलंय, ही मागची निवडणूक होती तेव्हा सांगितलं होतं, ही झाली की आम्ही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा GR काढतो. कारण मी सरकारचा नाही झालो तर मी माझ्या समाजाचा राहिलो म्हणून त्यांना काम करावं लागतं. नसतं मला 1000 करोड रुपये दिले असते. काय माहीत झालं असतं तुम्हाला, घेऊन सटकून गेलेलं. इथं आजकाल वर्गणी केले त्याच्यातून फाळके आणतात, तर एवढ्या मोठ्या नोटा कोण सोडीत. समाजाच्या लेकराचं रक्त इकून मोठी होणारे अवलाद मै नाहीये, कारण मी क्षत्रिय 96 कोळे मराठा. असाच उपाशी मरण, पण समाजाला कधीच विकणार नाही. आणि तुम्ही सुद्धा 1-1 घंटा 1.5 घंटा मी बोलतोय ना, माझ्या जागर दुसरा असताना म्हणले असते जाऊन दे चल घरी, सकाळून कवाचं बडबड करतोय. एक बी उठाना याच्यातलं एक सुद्धा. हे माझ्या समाजाचं मी केलेलं इमानदारीचं मला मिळालेलं फळ. आणि मला काय नको, 1 रुपया नको तुमचा. मी तुमच्याशी इमानदार आहे. फक्त हाक दिली की तुम्ही काम सोडून रस्त्यावर येत जा. तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय मी गप्प बसत नाही. हटायचंच नाही. कुठलंही प्रकरण असो. कालचं प्रकरण बघा, मी करण बोल पाठवलं होतं मालेगावचं. मराठ्यांना सांगतो त्यात जात बघायची नाही. लेकबाळे तिला जात कळायच्या अगोदर मारलं गेलं. ते मालेगावच्या 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून इतकं भयंकर हत्याकांड झालं ते की तिला चेहरा सुद्धा राहिला नव्हता. इतके मोठमोठे चिरे डोक्यात घातले होते. साधं नाही भाऊ, ज्याचा गोळा जातो पोटचा त्याला कळतं. थोडे मराठ्यांनी आणि राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी जरा भानावर या. इथं जात नाही बघायची. जर कुटुंबाने आपल्याला हाक मारली तर महाराष्ट्रातल्या अख्ख्या मराठ्यांनी त्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहून महाराष्ट्रातला कोपरा ना कोपरा बंद करायचा. त्या दिवशी त्या कुटुंबाचं लेकरू जाऊन सुद्धा त्यांना उपोषणाला बसायची वेळ आली. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याच्यात नाही बघायचं आपण ओबीसीचं एका कोणाचं आहे. मराठ्यांवरती संस्कार आहेत. कोणत्याही लेकेबाळीव झालेलं असून धावून जायचं. त्या कुटुंबाला उपोषणाला बसावं लागलं साहेब. त्या दिवशी मी दादा भुसे साहेब, मंत्री महोदय साहेबांना फोन लावला. गिरीश महाजन साहेबाला लावला. त्यांचं मग पटत नाही तरी लावला. आमचं दोघाचं वाकलेलं आहे. आमचं जमतच नाही. 7-8 दिवसातच त्याचं आमचं बिघडतं लगेच वाकतं. आमचा असा एक खेळ आहे. ते
याच्यावनी जाऊन दे नको आता हां नाही तर उगं ते मग आपलं तसंच असतं. त्यांना म्हणलं साहेब ते बघा लेकीबाळीचा विषय, मी जर कुटुंबाला भेट द्यायला आलो रे बाबा, जर कुटुंबाला तिथं जर महाराष्ट्र बंदची हाक झाली तर महाराष्ट्रात एक बी मंत्री रस्त्यावर येऊन देणार नाही, गोट्यानेच हाणीन या काय घाला. मग त्यांच्या दोघांची बैठक झाली वाटतं, मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबाची आणि दादा भुसे साहेबाची. त्यांनी त्या कुटुंबाला लिहून दिलं की आम्ही उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती लगेच करतोय, सेपरेट बेंच देतोय, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते केस चालवतोय. 4 मागण्यापैकी 3 तातडीनं त्यांनी त्या दिवशी मान्य केल्या आणि उपोषण सोडलं. ही मराठ्यांचा दबदबा सुद्धा कामाला गरिबाचा येतो. म्हणून एकजूट रात जा, काय फरक नाही पडत. थोडं उशिरा जेवायला मिळालं. आज कसं काय बसले तुम्ही इतकी तुडुंब गल्ली भरली, उशिरा भाकर मिळून काय मरायला लागले का? मी उपोषण तुम्ही उपोषण, मी आता पाठपोत बोलणार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आपण वेळ द्यायचं शिकायचं. आपण एकमेकाला ज्ञान द्यायचं, एकमेकाकडून घ्यायचं आणि ते समाजासाठी द्यायचं, समाजाचं लेकरं मोठं करण्यासाठी करायचं. त्या दिवशी 100 जण मोठमोठाले जमलं का नाही? झालं ठरलं का? गप्पा मी इकडे आरडवतोय त्यांच्या दोघांचा रेट शेंगा आणते दोघं. काय म्हणते दोघं एकामेकाला काय माहिती, मिळत लागा त्यांचं. मग आता बंद करते मग बंद करते, पण ते बंदच करेनात दोघं. आपल्याला त्या दिवशी आपण सगळ्या मराठ्यांच्या व्यावसायिकांना सांगितलं, तुम्ही यशस्वी कसे झालात हे गोरगरीब लोकांना सांगत जा. तुम्ही अधिकारी कसे झाले, तुम्ही कोणत्या पोस्टवर कसे गेले. आपला रिटायर झाला, मी कसा झालो सांगत नाही, अनुभव शेअर करीत नाही. 30 वर्षाचा रिटायर झाला, शेतात फार्म हाऊस बांधतं, तिकडे ते पवायचं काय कोण बांधितं, 2-3 नातू त्या संघ त्याच्यात पडतं, टंगडं मोडून पडतं तिथंच. झालं कामान धामाचं गाचपणं, कामातून गेलं. तर आमच्या कामाला नाही आलं, घरच्याच्या नाही आलं, नातू सांभाळायच्या या कामाचं नाही राहिलं. आपल्या असे ज्ञान देणार नाहीत. आपण जर एखादा व्यावसायिक असला ना, त्याला जर म्हणलं तुम्ही लय यशस्वी झाले राव या व्यवसायात, आम्हाला तेच करायचा व्यवसाय. तो म्हणतो याच्यात नको लई त्रास आहे, मीच उगच पडो याच्यात, लय बेकार आहे. आपल्या असे येऊ नये आपण म्हणून, ते म्हणतो मीच बेजार आहे आणि याच्यात लई डोक्यावर बर्फ ठेवून काम करावं लागतं. याच्या डोक्यावर कॉज बर्फ दिसला नाही बाबा आम्हाला. आपले असले खोडीचे आहेत, ते म्हणणार नाही तू असं असंच आहे, तू असं असं कर, हे अनुभव आहे. आपले करू नको म्हणणार, मीच फसलो म्हणतो येऊन त्याच्यात. आणि फसला मग 7-8 गाड्या कसं काय घेतल्या? अरे किती काय करावं लोकाला काहीच कळा ना मला. मी माझ्या समाजाला माझ्या भाषेत समजून सांगितलं, माझ्या समाजाला कळालं आरक्षण असं आहे. माझ्या अगोदरच्या अभ्यासकांनी सुद्धा सांगितलं, त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान याच्यात. पण त्यांचं एखाद्या दिवस समजलं नसेल. घराघरातल्या मराठ्यांना कळालं, मी माझ्या भाषेत सांगितलं. कुणबी म्हणजे काय? आपला आजा पंजा पूर्वी कुठं लग्न जमायला गेले तर पोरीकडचे विचारायचे, नवरदेव पोरग काय करतं. मग आपल्या जमायला गेलेले म्हणायचे, आमचं पोरग एकटं 15 एकर कुणबी कोडीतं, म्हणजे 15 एकर शेती ओढीतं. आता आपला आजा म्हणत होता, आपल्याला काय लाज आहे राव, शेतीचे काय लाज आहे. कुणबीचा अर्थ आता त्याचा नवीन शब्द आणले त्यांनी. कुणबीचा आता सुधारित शब्द आला शेती. आता शेतीला सुधारित शब्द आला कृषी. कृषीला आता सुधारित शब्द आलाय फार्मर. त्याला मी काय करू? तुम्ही काही बदलित रोज नावं. त्याच्यामुळे कुणबी आम्हीच, मराठी आम्हीच, क्षेत्रीय मराठी आम्हीच, सगळं आम्हीच. हा काय म्हणणं आहे तो आम्ही घेणार. उगा काही शिकित येत आपल्याला. तू पाटील आहे, पाटील म्हणलं 15 जणांना चहा पाजून मोकळा झाला. त्या गल्लीत जाय ना उदार ठेवलेलं पुन्हा. उगा बोबाटे सोडून द्या. मी म्हणतो फुकट मोठ्यापणात जगायचं काहीच गरज नाही. मला गाडी नाही ना, नाही मी लोकांच्या गाडीत बसतोय. आणि खरं सांगतो तुम्हाला, मी लोकांच्या गाडीत आहे. त्यांनी जर मला इथं पनवेलमध्ये सोडलं, माझ्या 8 आना नाही रिक्षाने जायला सुद्धा आंतरवालीला. आता यांचा शब्द त्यांनी बदल केला. आपण पूर्वी आपल्या आजी पंजे काय म्हणायचे, वाड्याला घराला वाडा. आता त्याला सुधारित शब्द आलाय हाऊस. आता मी काय करू त्याला? पहिले आपल्या आजी पंजे
चपलीला पायतान म्हणायची, आता त्याला चप्पल म्हणतात, शूज. आता मग काय घालायचं बंद करतो का, तसंच खरकतो का? तसं आम्हाला काय घेणं आहे? कुणबी म्हणजे शेतकरी. शेती शब्दाची मराठ्यांनी लाज बाळगायची नाही. आपण 96 कुळी 96 कुळीचे आहेत, 92 कुळी 92 कुळीचे आहेत. सोयीरपणाचा यशाशी काही संबंध नाही आरक्षणाची. आरक्षण ही एक सुविधा आहे आणि ती आपल्या लेकरा बाळाला लिकी बाळीला उंचीवर नेणारे हे मराठी समजून घ्या. आता ते दिवस संपले. त्यामुळे लोकांवर भरोसा नाही ठेवायचा. आपल्याला काय वाटतं ना, आपल्या बुद्धीनं आपण चालायचं, लोकांनी सांगितलं म्हणून आपण करायचं नाही. अजिबात आपली ताकद आपल्या विरोधात वायाला घालायची नाही. इथून पुढच्या काळात ज्या ज्या वेळेस समाजाचे आंदोलन उभा राहतील, जसे तुम्ही आज उपाशी तापाशी बसलात तसं उपाशी तापाशी जर आपण आत्ता बसलोत तर पुढच्या 50 पिढ्या सुखी होणार आहेत. पुढच्या 50 पिढ्या. म्हणून आपल्याला आत्ता ऊन सहन करायचंय, पाऊस थंडी सहन करायची, तर पुढची पिढी सुखात, पुढच्या पिढीसाठी आपल्याला उभा करून ठेवायचंय. आपण आता कसं तरी रडत पडत आयुष्य कडेला लावलंय. आपल्या लेकरा बाळाचे खूप हाल होणार आहेत पुढच्या पिढीचे, ते होऊ द्यायचे नाहीत. म्हणून माणसाने एकमेकाला भेटूस तर हाल जायचंच नाही. लोक आपल्यावर जळाले पाहिजेत. ते म्हणले पाहिजे लाज बेकार जात हे रे मराठीची, 5 घंटे झाले तिकडंच बसून येत, 7 घंटे झाले तरी रोडून उठा, असे जळायला पाहिजेत लोक. यायनाच बोलव कर आता कहो रो बारो कानू लगेच सटाकलाच बसला टपरी पुढं जाऊन चोळीत चमकून चुना. आपण वेळ द्यायचा शिकायचं. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, समाज उंचीवर न्यायचा ही तुमची आणि माझी जबाबदारी. ही विनंती करायला मी तुम्हाला आलोय. तुम्हाला पनवेल करायला खरंच एवढ्या ताकदीनं तुम्ही जमलात. मराठा भवनाचं तुम्ही चांगलं बांधकाम केलंय. समाजाच्या हिताचं काम त्याच्यातून होईल. तुमच्या सगळ्या टीमचं महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं खूप खूप कौतुक करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. सगळ्यांना धन्यवाद. जय शिवराय. सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे किंवा बसून घ्यायचं आहे. सकल मराठा समाज खांदा कॉलनी आज सकल मराठा समाज खांदा कॉलनी सकल मराठा समाजाचा आज खांदा कॉलनी मराठ्यांसाठी उभारलेली चळवळ आणि खरोखरच आज सकल मराठा समाजाचं